नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी तुमची सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे आपण हिरव्या मिरचीची गवारी बनवायची आहे आपल्याला. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत. मस्त अशी आपण कवळी गवार निवडून घेतलेली आहे. आता आपण तिला मस्त भाजून घेणार आहे. बघा छान गवार भाजून झालेली आहे आपली. आता टाक 2 वेळा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान मस्त गरम झालं की आपल्याला टाकायचं आहे. इथं कापून घेतली हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण थोडासा मी ओबडधोबड कुटून घेतलेला आहे. टाकून घेणार आहे आपण 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की बघा छान अशी गवार मस्त भाजलेली आहे. गवारीला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आज आपण गवार डाळ टाकून बनवणार आहे. मुगाची डाळ टाकून इतकी छान होती ना गवार, मस्त लागते खायला. माझं टाकून घेतलेला आहे लसूण आणि कढीपत्ता. कढीपत्ता छान भाजला की आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता लसूण चांगला लाल झालेला आहे. आता टाकायचा आहे आपल्याला कांदा. एक कप डाळ घेतलेली आहे आपण आपल्या गवारी टाकायला. मस्त अशी गावरान गवार आहे. डाळ टाकून बनवली हिरव्या मिरचीची एकच नंबर खायला लागते गवार आपली. डाळीत थोडंसं पाणी टाकून डाळ तोपर्यंत थोडा वेळ भिजेल पण, आणि स्वच्छ डाळ धुवून पण मी त्यासाठी घेतलेलं आहे पाणी टाकून डाळीमध्ये. मी कांदा छान घ्यायचाय परतून आपल्याला. आता कांदा परतलेली मिरची राहिली आपली टाकायची. मिरची सुद्धा कांद्यासोबतच टाकायची आहे, नाहीतर मिरचीतला मग तिखटपणा भाजीला लागत नाहीये. पण मिरची राहिली आपली तशीच, लक्षात नाहीये. आता घेतलेली आहे मी मिरची टाकून. कांदा मिरची तळली, घेतलाय टोमॅटो टाकून आपण. आता 1 चमचा टाकायची हळद. टाकून घ्यायची आपल्याला गवार. आता
लगेच आता हे आपण भिजत ठेवलेली डाळ टाकून घ्यायची आहे त्यातच. चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला. छान एकजीव करून घ्यायचंय. डाळ, मीठ, मसाले, भाज्या सगळ्या आपल्या, कांदा वगैरे. छान हलवून घेऊन मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे मीठ वगैरे. पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आता आपल्याला फक्त वाफेवर मस्त अशी गवार ठेवायची आहे. आपण ठेवणार आहे 1-5-10 मिनिट झाकून. कमी गॅस करून छान मस्त गवार आपली वाफेवर शिजली जाईल. बघा छान मस्त गवार आपली शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त गवार झालेली आहे, एकदम पाणी वगैरे काही टाकलं नव्हतं. मग मस्त अशी याची डाळ गवार कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हिरव्या मिरचीची गवारी कशी वाटली कमेंट करा सांगा. परत थोडा वेळ कच्ची वाटली होती, मी झाकून ठेवली होती. आता एकदम मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे. हिरव्या मिरचीची गवारी कशी वाटली कमेंट करा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी सोबत, व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.